Hello students, good morning, Minate madam. Students, today we have to see the ray how refract in glass slab, and also we have to learn laws of refraction. In previous period we saw a practical for the refraction of light passing through a glass slab. ग्लास स्लॅबचा उपयोग करून आपण रिफ्रॅक्शन लाईट ग्लास स्लॅबमधनं कशी पास होते ते प्रॅक्टिकल आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलंय. आज आपण बघणार आहोत या ग्लास स्लॅबमधून जाणाऱ्या या ज्या लाईट रेज आहेत या लाईट रेजचे रूल बघणार आहोत. त्याचबरोबर आपण लॉज ऑफ रिफ्रॅक्शन पण बघणार आहोत. लेट अस सी द फर्स्ट rule. Incident ray enters the glass from air at point N, then first refraction occur. जेव्हा इन्सिडेंट रे हा पहिल्यांदा ग्लास स्लॅबमध्ये एंटर करतो तेव्हा इथे पहिल्यांदा काय घडतं, फर्स्ट रिफ्रॅक्शन ऑकर, पहिलं रिफ्रॅक्शन घडतं. व्हेन आता बघा इथे आपण ऍक्च्युअल प्रयोग केला होता, तर इथं इन्सिडेंट रे जेव्हा एंटर करतो तेव्हा हे पहिलं रिफ्रॅक्शन घडलं होतं, हे फर्स्ट रिफ्रॅक्शन इथे घडलं होतं. ओके, आता आपण रूल मागच्याही वेळेस बघितला. आता आपण त्या जो कन्फर्म करायचा आहे तो रिव्हाइज करायचा आहे, आपण मेमराईज करायचा आहे. जेव्हा ग्लास स्लॅबमध्ये रे एंटर करतो तेव्हा काय होतं, तर तो जो रे आहे तो त्याची डायरेक्शन चेंज करतो. लाईट रे काय करतो, त्याची डायरेक्शन चेंज करतो. पण ही डायरेक्शन कशी चेंज करतो तर तो स्ट्रेट न जाता तो काय करतो, बेंड होतो. कसा बेंड होतो, तो नॉर्मलकडे बेंड होतो. तर व्हेन अ लाईट रे पासेस थ्रू फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम इट बेंड्स टुवर्ड द नॉर्मल. तो ही जी नॉर्मल आहे ह्या नॉर्मलकडे तो बेंड होतो. बघा, हा लाईट रे आहे आणि तो ग्लास स्लॅबमध्ये गेल्यानंतर तो काय झाला, नॉर्मलच्या दिशेने बेंड झाला. मग ग्लास काय आहे, तर ग्लास ही डेन्सर मीडियम आहे. आणि कुठून आलाय रे, तर एअरमधनं. एअर कोणती मीडियम आहे, रेअर मीडियम. म्हणजे कोणत्याही रेअर मीडियममधून कोणत्याही डेन्सर मीडियममध्ये जेव्हा लाईट रे एंटर करतो तेव्हा तो त्याच्या त्या एंट्रिंग पॉइंटच्या नॉर्मलकडे तो वळतो. इट बेंड्स टुवर्ड द नॉर्मल, हे लक्षात ठेवायचं आहे. व्हेन अ लाईट रे पासेस फ्रॉम अ रेअर मीडियम टू अ डेन्सर मीडियम इट बेंड्स टुवर्ड द नॉर्मल. गेट रिफ्रॅक्शन रे ए बी, आणि मग आपल्याला इथं रिफ्रॅक्शन ए बी मिळालं. आता जेव्हा तो ग्लासमधून एअरमध्ये जातो, म्हणजे व्हेन लाईट रे पासेस फ्रॉम अ डेन्सर मीडियम टू द रेअर मीडियम इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. तो काय होतो, ह्या नॉर्मल पासून अवे फ्रॉम म्हणजे लांब जातो. इट बेंड अवे फॉर द नॉर्मल, नॉर्मल पासून तो दूर जातो. व्हेन अ लाईट रे पासेस फ्रॉम अ डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. ओके, अँड गेट इमर्जंट रे. आणि मग आपल्याला हा काय मिळतो, हा इमर्जंट रे. हे सेकंड रिफ्रॅक्शन आहे. फर्स्ट रिफ्रॅक्शनला रिफ्रॅक्टेड रे मिळतो, आणि रिफ्रॅक्शन रेचं रिफ्रॅक्शन झाल्यानंतर जो रे असतो त्याला आपण इमर्जंट रे म्हणतो. ओके, आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सुद्धा बघितलंय की हा जो रे आहे इन्सिडेंट रे आणि हा इमर्जंट रे हे दोघं कसे असतात, एकमेकांना पॅरलल असतात. हे आपण मागच्याच याच्यामध्ये बघितलंय. बघा, हा आणि हा जो आहे हे दोघं एकमेकांना कसे आहेत, पॅरलल आहेत. ओके, आणि हा जो अँगल आहे इन्सिडेंट अँगल आणि हा इमर्जंट अँगल हे कसे असतात, कॉन्ग्रंट असतात. आता बघा, जर समजा आपण परपेंडिक्युलर यामधून आपण जर समजा परपेंडिक्युलर लाईट पाठवली, तर ही परपेंडिक्युलर लाईट जी आहे, समजा अशी परपेंडिक्युलर लाईट पास झाली तर ही कुठेही बेंड होत नाही. जर इन्क्लाइन पाठवली तर ती बेंड होते. तर जेव्हा लाईट परपेंडिक्युलर असते, व्हेन अ लाईट रे इज इन्सिडेंट नॉर्मली ॲट द बाउंड्री, आपण नॉर्मली पाठवली, नॉर्मली म्हणजे परपेंडिक्युलरली पाठवली बिटवीन टू मीडिया, इट डज नॉट चेंज इट्स डायरेक्शन अँड हेन्स डज नॉट रिफ्रॅक्टेड. तो जर रे आहे तो त्याची डायरेक्शन चेंज करत नाही आणि त्याच्यामुळे रिफ्रॅक्शन होत नाही. जेव्हा
लाईट रे हा एखाद्या मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जाताना परपेंडिक्युलर असतो, तेव्हा तो त्याची डायरेक्शन चेंज करत नाही, त्यामुळे त्याचं रिफ्रॅक्शन होत नाही. ओके, तर हे 3 रूल अतिशय महत्त्वाचे आहेत. एकदा आपण रिवाइज करूया. रेरर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये जाताना लाईट रे बेंड होतो, बेंड टुवर्ड्स दी नॉर्मलकडे वळतो. त्याच उलट डेन्सर मीडियममधून रेरर मीडियममध्ये जाताना लाईट रे काय करतो, डेन्सर मीडियममधून रेरर मीडियममध्ये जाताना लाईट रे हा त्या नॉर्मलपासून लांब जातो. इट्स बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. आणि इफ the light ray is incident normally at the boundary between two media, it does not change its direction and hence does not refracted. तर ह्या 3 डायग्राम ज्या आहेत, ह्या 3 डायग्राम लक्षात ठेवायच्या आहेत. ही तर तुम्हाला मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टडी केली आहे. आता लॉज ऑफ रिफ्रॅक्शन बघा. तर लॉज ऑफ रिफ्रॅक्शनमध्ये आपण पुन्हा आपली ग्लास स्लॅबमधून जे लाईट रे कसे पास होतात ती डायग्राम बघायची आहे. आता ह्या डायग्राममध्ये बघा, ही ग्लास स्लॅब आहे. ग्लास स्लॅब म्हणजे ही ग्लास स्लॅब, आणि ह्या ग्लास स्लॅबमधून इकडनं लाईट रे एंटर होतोय. कुठे एंटर होतोय, तो एअरमधून ग्लासमध्ये एंटर होतो. त्यामुळे हा जो रे आहे याला म्हणायचं इन्सिडंट रे, ही आहे नॉर्मल, आणि हा जो रिफ्रॅक्शन झालाय तर हा काय, रिफ्रॅक्टेड रे. आणि हा अँगल आहे इन्सिडंट अँगल, आणि हा अँगल आहे रिफ्रॅक्टेड अँगल. तर इन्सिडंट रे, नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड रे बद्दल, आणि इन्सिडंट अँगल आणि रिफ्रॅक्टेड अँगल बद्दल आपण लॉ बघणार आहोत. अतिशय इझी लॉ आहेत बघा. इफ लाईट रे एंटरिंग वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनादर ट्रान्सपरंट मीडियम, म्हणजे कुठल्याही मीडियममधून कुठल्याही मीडियममध्ये, म्हणजे इथे ग्लास आणि एअर असंच नाही घ्यायचं आपण, म्हणजे एअरमधून ग्लासमध्ये जातोय किंवा ग्लासमधून एअरमध्ये जातोय, कुठेही जर एखाद्या मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जर लाईट रे एंटर होत असेल तर काय होतं बघा. इफ लाईट रे एंटरिंग अ वन ट्रान्सपरंट मीडियम फ्रॉम अनादर ट्रान्सपरंट मीडियम, इन्सिडंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे ॲट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स आर ऑफ द अपोजिट साइड्स ऑफ द नॉर्मल. बघा, म्हणजे हा जो इन्सिडंट रे आहे, हा इन्सिडंट रे आणि हा रिफ्रॅक्टेड रे आहे, हे दोन्ही रे त्यांच्या पॉइंट जवळच्या नॉर्मलच्या अपोजिट साईडला असतात. म्हणजे आता ही नॉर्मल आहे आणि ह्या नॉर्मलच्या एका साईडला म्हणजे लेफ्ट साईडला इन्सिडंट रे आहे, तर त्याच्या राईट साईडला कोण आहे, रिफ्रॅक्टेड रे आहे. आणि असं नेहमीच घडतं. असं कधीच घडणार नाही की लेफ्ट साईडलाच इन्सिडंट रे आणि लेफ्ट साईडलाच रिफ्रॅक्टेड रे असं होणार नाही. तर हा काय आहे, रिफ्रॅक्शनचा महत्वाचा पहिला लॉ आहे. काय आहे, इन्सिडंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे ॲट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स are of the opposite side of the normal at that point, and the 3 incident ray, refracted ray and the normal are in the same plane. आणि हे तिघं पण एकाच प्लेन मध्ये असतात. म्हणजे हा इन्सिडंट रे, नंतर ही नॉर्मल आणि हा रिफ्रॅक्टेड रे, हे तिघं पण कुठे असतात, एकाच प्लेन मध्ये असतात. म्हणजे बघा एक्झाम्पल, आता समजा ही ग्लास स्लॅब आहे आणि समजा आता ही ग्लास स्लॅब आहे आणि ह्या ग्लास स्लॅब मधून हा समजा इन्सिडंट रे आहे. हा इन्सिडंट रे आणि हा आहे त्याचा रिफ्रॅक्टेड रे. तर हा रिफ्रॅक्टेड रे तुम्हाला कुठे मिळेल, तर ह्याच पॉइंटला, हा जो पॉइंट आहे ह्याच पॉइंटमधून तो काय होईल, असा रिफ्रॅक्ट होईल. तो तुम्हाला या पॉइंटमधून असा रिफ्रॅक्ट नाही होणार. तो रे जो आहे, हा जो कागदाचा प्लेन आहे, हा जो पेपरचा प्लेन आहे, ह्या पेपर प्लेनवरती जर समजा इन्सिडंट रे असेल तर रिफ्रॅक्टेड रे सुद्धा ह्या प्लेनवर असेल. हा असा वर उचलला जाणार नाही किंवा असाही असणार नाही, तो ह्याच प्लेनमध्ये असणार आहे. आणि नॉर्मल सुद्धा त्याच प्लेनमध्ये, ही जी नॉर्मल आहे ती सुद्धा कुठे असते, त्याच प्लेनमध्ये. म्हणजे एकाच प्लेनमध्ये असतात. हे आपली डायरेक्शन जरी चेंज करत असले, म्हणजे रिफ्रॅक्टेड रे आपली डायरेक्शन जरी चेंज करत असला तरी देखील तो डायरेक्शन चेंज करताना प्लेन बदलवत नाही, त्या प्लेनमध्येच असतो तो. आणि म्हणून इन्सिडंट रे
नंतर नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड रे हे तिघही कुठे असतात, एकाच प्लेनमध्ये असतात. लक्षात ठेवा. अशाच पद्धतीने जर समजा हा इन्सिडेंट रे असेल आणि हा रिफ्रॅक्टेड रे असेल तर रिफ्रॅक्शन असंच होईल, हे असं होणार नाही. लक्षात ठेवा, हे असंच होणार आहे. किंवा समजा हा असा इन्सिडेंट रे आहे आणि हा रिफ्रॅक्टेड रे, मग हा असा होणार नाही, तर तो बरोबर ह्याच प्लेनमध्ये असा रिफ्रॅक्शन होईल, म्हणजे प्लेन बदलत नाही. ओके, तर हा फर्स्ट लॉ आहे. फर्स्ट लॉ काय आहे? इन्सिडंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे ॲट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स आर ऑफ द अपोजिट साइड्स ऑफ द नॉर्मल. म्हणजेच इन्सिडंट रे हा इन्सिडंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे हा त्या इन्सिडंट पॉईंटच्या नॉर्मल जवळ असलेल्या नॉर्मलच्या ते विरुद्ध अंगास असतात. ओके, आणि तिघही एकाच प्लेनमध्ये असतात. हा आला आपला फर्स्ट लॉ. आता सेकंड लॉ पण इझी, आणि आपण इथं तो जेव्हा प्रॅक्टिकल केलंय तेव्हा तो आपण इथं अभ्यास केलेला आहे त्याचा, तोच आहे. बघा आता काय आहे. फॉर अ गिव्हन पेअर ऑफ मीडिया द रेशो साइन आय टू साइन आर इज अ कॉन्स्टंट. आता आपल्याला माहिती आहे की हा जो साइन आय, हा जो आय आहे आणि हा जो आर आहे, हा काय आहे, हा इन्सिडंट अँगल आहे आणि हा आहे रिफ्रॅक्टेड अँगल. आपण प्रॅक्टिकलमध्ये बघितलं होतं की हा आहे इन्सिडंट अँगल आणि हा आहे रिफ्रॅक्टेड अँगल. तर हे दोन्ही अँगल जे आहे, तर ह्या आयचा साइन रेशो आणि ह्या आरचा साइन रेशो म्हणजे साइन आय आणि साइन आर, हा जो रेशो आहे, हा रेशो कसा असतो, कॉन्स्टंट असतो. फॉर अ गिव्हन पेअर ऑफ मीडिया द रेशो साइन आय टू साइन आर इज अ कॉन्स्टंट. आता हा साइन आय आणि साइन आय अपॉन साइन आर हा जो रेशो आहे, हा कॉन्स्टंट कसा असतो ते तुम्हाला मी थोडक्यात सांगते. बघा आता समजा हा ग्लास स्लॅब आहे, आपण ही इन्सिडंट रे काढलाय, त्यानंतर आपण त्याचा रिफ्रॅक्टेड रे काढला आणि हे प्रॅक्टिकल करून काढलंय. जसं आपण हे प्रॅक्टिकल करून काढलं होतं तसं आपण प्रॅक्टिकल करून हे काढलेलं असेल तर आपण ह्याच्या इथं आयच्या ठिकाणी आपण एक ट्रँगल, राईट अँगल ट्रँगल काढायचं आहे, कारण आपल्याला साइन आय रेशो लागतो. तर साईनसाठी आपल्याला राईट अँगल ट्रँगल लागतो. मग आपण इथे एक राईट अँगल ट्रँगल काढायचा आणि इथे सुद्धा हा राईट अँगल, इथे एक साईड जोडून आपण राईट अँगल ट्रँगल काढू शकतो. म्हणजे आयची अपोजिट साईड काढायची आणि आरची अपोजिट साईड काढायची आणि मग आपण साइन रेशो आणि आर रेशो लिहू शकतो. आता ही साईड नेमकी कुठं घ्यायची, तर बघा आता काय करायचं की जो एन असतो आपला इन्सिडंट पॉइंट असतो, तर हा इन्सिडंट पॉइंट जो आहे, ह्या इन्सिडंट पॉइंटला सेंटर घ्यायचं आणि एक थोडी एन ए अशी आपण एक अंदाजे एक रेडियस घ्यायची, 1 सेंटीमीटर रेडियस घेतली तरी चालेल. आणि ही 1 सेंटीमीटर रेडियस घेऊन आपण सर्कल काढला समजा. हा म्हणजे एन वरती कंपॉसचं पॉइंट ठेवायचं आणि इथं 1 सेंटीमीटर रेडियस घेऊन आपण काय केलं, सर्कल काढला. तर काय झालं, मग इथं आपल्याला जो पॉइंट मिळाला, ह्या पॉइंटला आपण ए नाव दिलं समजा. हां, आणि ह्या रिफ्रॅक्टेड रेवरती जो इंटरसेक्शन पॉइंट मिळाला आपण त्याला सी नाव दिलं. आणि त्याच्यानंतर मग काय करायचं, ए बी जोडायचा आणि काय जोडायचा, हा सी. ए बी जोडायचा म्हणण्यापेक्षा परपेंडिक्युलर काढायचा, हा काय करायचा, ए पासून या नॉर्मलवर परपेंडिक्युलर काढायचा, तसा सी पासून परपेंडिक्युलर काढायचं, त्याला डी नाव द्यायचं आणि याला बी नाव द्यायचं. आणि मग आता बघा आपल्याला एक राईट अँगल ट्रँगल मिळाला, ए बी एन हा राईट अँगल ट्रँगल मिळालाय. आता ह्या राईट अँगल ट्रँगलमध्ये आय हा काय आहे, अँगल आहे. आपला कुठला अँगल आहे, तो इन्सिडेंट अँगल. त्याचप्रमाणे आपल्याला इथे एक राईट अँगल ट्रँगल मिळाला, एन डी सी हा एक राईट, आणि इथं आर काय आहे, हा रिफ्रॅक्ट. आता आपल्याला जेव्हा राईट अँगल ट्रँगल मिळतो तेव्हा आपण त्याचा साइन रेशो लिहू शकतो. आता इथे साइन आय काय येईल, साइन आय काय येणार आहे, अपोजिट साइड ए बी अपॉन हायपोटेनिस आहे ए एन. आणि साइन आर काय मिळेल, आरची अपोजिट साइड डी सी किंवा सी डी आणि त्याचा हायपोटेनियस कोण आहे, एन सी किंवा सी एन. आता आपल्याला इथं सेकंड लॉ मध्ये काय घेतलंय, रेशो साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हटलेलं आहे. मग साइन आय अपॉन साइन आर, ए बी अपॉन ए एन
आणि CD अपॉन CN. आता तुम्ही बघा की AN आणि CN हे काय आहेत, ह्या सर्कलचे रेडियस आहे, म्हणजे सेम आहे. हा AN आणि CN काय सेम आहे, त्यामुळे AN आणि CN कॅन्सल होईल. मग रेशो काय मिळेल आपल्याला, AB अपॉन CD. तर हा AB म्हणजे आयची अपोजिट साईड आणि आरची अपोजिट साईड या दोघांचा रेशो म्हणजे काय मिळेल आपल्याला, साइन I अपॉन साइन R. आणि आपण हे जे प्रॅक्टिकल आहे, हे प्रॅक्टिकल वेगवेगळे अँगल घेऊन, आय अँगल समजा आपण 30 घेतला, मग R वेगळा येणार आहे, मग त्याचा एक रिडिंग घ्यायचं, त्याचा हा रेशो काढायचा. म्हणजे साइन 60 घेतला समजा, तर साइन हा जो काय येईल तो, तर समजा काय 30 आला, जे काय आला, तर हा एक रेशो साइन 60 घेऊन काढला. त्यानंतर साइन 45 घेऊन काढूया. त्यानंतर साइन 30 घेऊन आपण परत हे प्रॅक्टिस, म्हणजे साइनचे ह्या आयचे वेगवेगळे अँगल 60साठी आपण रेशो शोधून काढूया, 45 साठी काढूया, 30 साठी काढूया. आणि तुम्ही तुमच्या लक्षात येईल की तुम्ही हा जरी अँगल बदलला तर हा बदलतो त्या प्रमाणात, पण हा रेशो मात्र काय आहे, हा रेशो नेहमी काय येतो, सेम येतो. म्हणजे हे प्रॅक्टिकल जर आपण केलं तर आपल्या लक्षात येतं की वेगवेगळे इन्सिडेंट अँगल घेऊन सुद्धा त्यांचे साइन रेशो जे आहे, म्हणजे साइन इन्सिडेंट अँगल ऑफ साइन अपॉन रिफ्रॅक्टेड अँगल ऑफ साइन, हे रेशो कसे असतात, सेम येतात, हे कॉन्स्टंट असतात. आणि हा आहे लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. याला काय म्हणतात, लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. आता बघा, हा जो रेशो आहे साइन I अपॉन साइन R, ह्या रेशोला काय म्हणतात माहितीये का, याला म्हणतात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हणतात. हे घ्या, लक्षात ठेवा तुम्ही. हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कुणाचा असतो, तर तुम्ही कुठल्या मीडियममधून कुठल्या मीडियममध्ये एंटर करतोय, तर ज्या मीडियममध्ये सेकंड मीडियम जो असतो, त्या सेकंड मीडियमचा हा काय असतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो. म्हणजे जर एअरमधून ग्लासमध्ये रिफ्रॅक्ट होत असेल तर हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो ग्लासचा, म्हणजे सेकंड मीडियमचा हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो. जर समजा एअरमधून ग्लासमधून एअरमध्ये तुम्ही इथे जर सर्कल काढून तुम्ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढला तर हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कुणाचा असणार आहे, एअरचा असणार आहे. तर अशा पद्धतीने लॉ ऑफ रिफ्रॅक्शन काय आहे आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे आपण आकृतीद्वारे बघितलं. ही आकृती एकदम इझी आहे. आपण जेव्हा ग्लास स्लॅबचा प्रयोग करतो त्याच वेळेस आपण सर्कल काढून त्या ग्लास स्लॅबचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण शोधून काढू शकतो. वेगवेगळे अँगल घ्या आणि करून बघा, प्रत्येक वेळेस रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्हाला सेम येणार आहे. तर परत एकदा आपण बघूया की रिफ्रॅक्शनचे लॉ काय आहेत. पहिला लॉ आहे तर इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे ॲट द पॉइंट ऑफ इन्सिडेंट आर ऑफ द अपोजिट साइड ऑफ नॉर्मल. नॉर्मलच्या अपोजिट साइडला, एक लेफ्ट लाईन एक राईट लाईन, अँड ऑल थ्री इन्सिडेंट अँगल, नॉर्मल अँड रिफ्रॅक्टेड अँगल आर इन द सेम प्लेन, एकाच प्लेनमध्ये असतात. हा पहिला लॉ झाला. आणि दुसरा लॉ आहे फॉर अ गिव्हन पेअर ऑफ मीडिया द रेशो ऑफ साइन I अँड साइन R इज अ कॉन्स्टंट. हे दोन आकृती आणि हे दोन लॉ छान पद्धतीने तुम्ही तयार करायचे आहेत. नुसतंच पाठ करू नका, तर समजून घ्या. तर आपण लॉ ऑफ रिफ्रॅक्शन पण बघितलं आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण आपण आता प्रॅक्टिकली मी तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा शोधून काढायचा ते दाखवलेलं आहे. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची डेफिनेशन वगैरे आपण बघूया. इफ लाईट रे एंटरिंग वन ट्रान्सपरंट मीडियम फ्रॉम अनदर ट्रान्सपरंट मीडियम अँड अँगल I इज अन angle of incident and R is an angle of refraction, then ratio sin I upon sin R is a constant. It's called a refractive index of the second medium with respect to the first medium. हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जेव्हा एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये लाईट एंटर करतो तेव्हा त्याचा मीडियम अँगल I जो आहे, इन्सिडेंट अँगल जो आहे आणि रिफ्रॅक्टेड अँगल जो आहे, त्यांचा साइन रेशो जे असतात ते त्यांना काय म्हणतात, त्या साइन रेशोला काय म्हणतात तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम. सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं त्याला म्हणतात, पहिल्या विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट मीडियम. आणि ही डायग्राम पण मी तुम्हाला मगाशी समजून सांगितलेली आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय. आता बघा, द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन डिफरंट मीडियम इज. आता हे का घडतं असं,
आपण पहिल्या लेक्चरपासून बघतो आहोत की एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये शिरताना मुळात हा लाईट रे आपला मार्ग का बदलवतो. तो असा एकाच मीडियममध्ये जाताना तो स्ट्रेट जातो, मग मध्येच जर समजा ही ग्लास आली तर तो त्याचा मार्ग का बदलवतो. याचं कारण काय आहे, तर ते कारण बघा, एकदम इझी कारण आहे. बघा काय होतं की लाईट रे एका स्पीडनी ह्या ग्लास स्लॅबमध्ये एंटर करतोय समजा, आणि मध्येच ग्लास स्लॅब आल्यामुळे इथं हा मीडियम रेरर मीडियम आहे आणि ग्लास हा डेन्सर मीडियम आहे. म्हणजे ह्या ग्लासमध्ये मॉलिक्युलची काय आहे, गर्दी आहे, आणि इकडे मॉलिक्युलची गर्दी नाहीये. मग ह्या रेरर मीडियम मधून जात असताना मध्येच जर त्याला ऍब्स्ट्रक्शन आलं, एखादा अडथळा आला, तर त्या रेची व्हेलॉसिटी काय होते, आपोआप बदलते, ती कमी होते. आणि व्हेलॉसिटी बदलल्यामुळे, त्याचा वेग बदलल्यामुळे त्याचं डायरेक्शन काय होतं, चेंज होतं. मग व्हेलॉसिटी चेंज झाल्यामुळे तो रे जो आहे तो असा स्ट्रेट न जाता तो काय होतो, चेंज होतो. आता जेव्हा रेरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये एखादा रे जात असतो तेव्हा त्याची व्हेलॉसिटी जी आहे ती रेरर मीडियम मध्ये जास्त असते आणि डेन्सर मीडियम मध्ये त्याची व्हेलॉसिटी कमी होते. आणि व्हेलॉसिटी कमी झाल्यामुळे तो जास्त दूर न जाता तो काय होतो, जवळ येतो नॉर्मलच्या. आणि म्हणून व्हेलॉसिटी चेंज झाल्यामुळे तो डायरेक्शन आपलं लाईट रे काय करतो, आपलं डायरेक्शन चेंज करतो. म्हणजे रेरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये जाताना त्याची व्हेलॉसिटी थोडी कमी होते आणि कमी झाल्यामुळे तो असा नॉर्मलकडे वळतो. आणि त्याच्या उलट जेव्हा डेन्सर मीडियम मधून जेव्हा तो येत असतो लाईट रे आणि तो जेव्हा रेरर मीडियम मध्ये येतो तेव्हा त्याची व्हेलॉसिटी काय होते, वाढते. आणि व्हेलॉसिटी वाढल्यामुळे तो दूर जातो, म्हणजे म्हणून तो काय होतो, नॉर्मलकडनं दूर वळतो. हे लक्षात घ्या. साधं उदाहरण घ्या, तुम्ही जेव्हा ग्राउंडवरती रनिंग करत असता आणि रनिंग करत असताना ग्राउंड जर मोकळं असेल तर तुमची जी व्हेलॉसिटी आहे, तुमचा जो वेग आहे तो बदलत नाही, कायम राहतो. पण जर का ग्राउंडमध्ये मध्ये 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 मुलं बसलेली असतील, बरीच गर्दी असेल स्टुडंटची आणि तुम्हाला पळायला सांगितलं तर मध्ये मध्ये मुलं आल्यामुळे तुमच्या व्हेलॉसिटीला काय होतं, ऍब्स्ट्रक्शन येतं आणि मग तुमची व्हेलॉसिटी तुमचा जो स्पीड आहे तो काय होतो, कमी होतो. सेम तसंच होतं, लाईट रे सुद्धा एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जात असताना त्या मीडियम मधल्या मीडियमच्या डेन्सिटीमुळे त्या लाईटची व्हेलॉसिटी काय होते, चेंज होते. आणि म्हणून लाईट आपलं डायरेक्शन चेंज करतो. तर लाईट रिफ्रॅक्शन होण्याचं कारणच हे आहे. काय कारण आहे, द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इज डिफरंट, मीडियम इज डिफरंट. प्रत्येक मीडियम मधली लाईटची व्हेलॉसिटी वेगवेगळी असते. सो द चेंज इन द डायरेक्शन ऑफ अ लाईट रे व्हाईल एंटरिंग डिफरंट मीडिया इज डिफरंट. आणि म्हणून लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाताना त्याची डायरेक्शन चेंज करतो. सो द व्हॅल्यू ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज डिफरंट फॉर डिफरंट मीडिया. आणि म्हणून हा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे प्रत्येक मीडियमचा, हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑब्व्हियसली वेगळा असणार आहे. म्हणजे जर प्रॅक्टिकल तुम्ही ग्लास लॅबमध्ये केलं तर ह्या ग्लास लॅबचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळा येईल. पण ग्लास लॅबच्या ऐवजी आपण वॉटरमध्ये हा प्रयोग केला, म्हणजे आपण हे वॉटर घेतलं आणि वॉटरमधून जर आपण समजा लाईट रे पास केला तर लाईट रे त्याची डायरेक्शन चेंज करणार आहे आणि ही जी डायग्राम आहे ही डायग्राम थोडी वेगळी येणार. आणि मग जेव्हा आपण त्याचा साइन रेशो जेव्हा घेऊ आपण त्यांच्या इन्सिडंट अँगल आणि रिफ्रॅक्टेड अँगलचा, तर तो नक्कीच ग्लासपेक्षा कसा येणार आहे, वेगळा येणार आहे. कारण की वॉटरची जी व्हेलॉसिटी आहे, वॉटरमधून जाणाऱ्या लाईट रेची जी व्हेलॉसिटी आहे आणि ग्लासमधून जाणाऱ्या लाईट रेची जी व्हेलॉसिटी आहे ती डिफरंट आहे. सो द व्हॅल्यू ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज डिफरंट फॉर द डिफरंट मीडिया. ऑल्सो म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा आहे, प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. Also the value of the refractive index is different for light of the different color of the same medium. आता जसं मीडियम वेगळं असेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळा असतो, तसा लाईटचे वेगवेगळे कलर असतात. तुम्हाला माहिती आहे की आपण इंद्रधनुष्यात बघतो वेगवेगळे कलर आहे. तर वेगवेगळ्या कलरच्या लाईटमध्ये असलेल्या वेगवेगळ्या कलरचे सुद्धा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगवेगळे असतात, कारण प्रत्येक कलरची व्हेलॉसिटी ही वेगवेगळी असते. ओके. आता इथे काही आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेले आहेत बघा. एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.0003 आहे, आईसचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.31, वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.33, अल्कोहोलचा आहे 1.36, केरोसिनचा आहे 1.39. अशा पद्धतीने आपल्याला इथे वेगवेगळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेले आहेत. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड ऑन द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन द मीडियम. हे लक्षात आलंच असेल तुमच्या की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशावर डिपेंड असतो, तर
तो लाईट त्या मीडियममध्ये असलेल्या लाईटच्या व्हेलॉसिटीवरती डिपेंड असतो. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला कसा मग आपण काढायचा, आता हे सगळं आपण प्रॅक्टिकल बघितलं. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॅल्क्युलेट करायचा आहे समजा, तर प्रत्येक वेळेस काय प्रॅक्टिकल करायचं का, तर नाही. तर बघा फॉर्म्युला कसा तयार होईल त्याचा, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट मीडियम. म्हणजे एअरमधून जर ग्लासमध्ये जात असेल तर ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा असणार आहे, तर व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम म्हणजे इथे एअरमधली लाईटची व्हेलॉसिटी अपॉन व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन द सेकंड मीडियम, इथे व्हेलॉसिटी ऑफ लाईट द ग्लास. म्हणजेच एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये लाईट रे जात असताना त्या दुसऱ्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम अपॉन व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन सेकंड मीडियम. आणि त्याचा हा सिम्बॉल आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा नीटा 2 विथ रिस्पेक्ट टू 1 V2 अपॉन V1. म्हणजे ही सेकंड मीडियममध्ये लाईट रेची व्हेलॉसिटी अपॉन फर्स्ट मीडियममध्ये असलेली लाईट रेची व्हेलॉसिटी. आता ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, तर ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम इज कॉल्ड इज ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आपण इथे प्रत्येक वेळेस 2 मीडियम बघितलेत. म्हणजे पहिला तर शक्यतो आपण एअर घेतो, एअरमधनं ग्लासमध्ये जात असेल तर इथं ग्लासमध्ये असलेली लाईटची व्हेलॉसिटी अपॉन एअरमध्ये असलेली लाईटची व्हेलॉसिटी. पण ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर काढायचा असेल तर जो मीडिया आहे तो फर्स्ट मीडिया आहे, तो नेहमी काय घ्यायचा असतो, फर्स्ट मीडिया हा नेहमी व्हॅक्यूम घ्यायचा असतो. म्हणजे तिथं कुठलंही मीडियम नको, एअर सुद्धा नको. म्हणजे व्हॅक्यूममधून आपण लाईट रे पास करायचा आणि मग तो सेकंड मीडियममध्ये गेला पाहिजे आणि मग आपण त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॅल्क्युलेट करायचा. तर अशा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतात. म्हणजे ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, तर फर्स्ट मीडियम हा नेहमी व्हॅक्यूम घ्यायचा, मग तेव्हा जो सेकंड मीडियम असेल तेव्हा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स येईल तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तो ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणार आहे सेकंड मीडियमचा. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम इज कॉल्ड इट्स ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. अशा पद्धतीने आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे पण काय बघितलेलं आहे. तर स्टुडंट तुम्हाला लॉज ऑफ रिफ्रॅक्शन समजलं का, त्याचबरोबर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय कळालं का. त्यानंतर सेकंड जो लॉ आहे साइन I अपॉन साइन R हा कसा कॅल्क्युलेट करतात ते तुम्हाला समजलं का. जर तुम्हाला हा व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि याच्या अगोदर जो व्हिडिओ मी प्रॅक्टिकलचा बनवलेला आहे या लेसनसाठी तो जरूर बघा. तो बघून तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच छान समजेल. थँक्यू.